श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहेत सर्वजण? मस्त आणि मजेत ना? तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलेला नाही आहे. तब्येत बिघडली, आजारी आहे आणि मुलं पण आजारी आहेत, त्यामुळं मी व्हिडिओही काढत नाही आणि ब्लॉगही नाही. त्यात माझा कॅमेरा पण फुटलेला आहे, त्यामुळं मी ते पोस्टच केले नाहीत खूप दिवस झालं. सो आम्ही अचानक ज्योतिबाला निघालो होतो कोल्हापूरला. तर ह्यांनी अचानक प्लॅन केला. मुलं खूप आजारी आहेत, मी त्यांना म्हणलं होतं जायला नको, पण त्यांचं अचानकच काही ठरतं आणि मग आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी लवकर उठून. आणि फायनली मला पण आजारी आणि अशक्तपणा मी पण होते, त्यामुळं माझाही मूड नव्हता एवढा जायला. पण फायनली आम्ही तिथे पोचलो. त्यांनी गाडी पार्किंगला लावायला घेतली, तोपर्यंत 1-2 व्हिडिओ सेल्फीमधूनच काढायला घेतले मी. म्हटलं आता एवढं लांब आलो आहे तर एक ब्लॉग छोटासा काढावाच. पोचल्यावर आम्ही कोल्हापूरमध्ये देवीला गेलो. देवीचं दर्शनाला खूपच गर्दी होती, भयंकर, आणि तिथे 1 तास तर गेलाच असेल. तिथून पुढे आम्ही गेलो ज्योतिबाला. ज्योतिबाला पण खूप मोठी लाईन होती तिथे. तर म्हणजे तिथं जत्रा होती ना, त्यामुळं तिथे खूप गर्दी होती. आणि कोल्हापूरमध्ये थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि ज्योतिबाला निघालो आम्ही. ज्योतिबाला निघाल्यानंतर तिथे आम्हाला जायला खूप लेट झालं, कारण की रस्ता सापडत नव्हता ज्योतिबाला जाण्यासाठी. सारखं चुकत होतो आम्ही. फायनली तिथे पोचलो आणि गर्दी पाहून तर मी थक्कच झाले होते. खूपच म्हणजे भयंकर गर्दी होती तिथे पण. आणि आम्ही मुखदर्शनच घेतलं, म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की गर्दीला आणि मुलं खूप चिडचिड करत होती. त्यामुळे मे बी मी फर्स्ट टाईमच ज्योतिबाला गेली आहे, याच्या आधी मी कधीच गेली नाही आहे, त्यामुळं तेही पाहून झालं. आणि खूप छान वाटलं दर्शन वगैरे झाल्यानंतर, प्रसन्न वाटलं. तिथून जरा उशिरा निघालो, लेट निघालो आणि दोन्ही दर्शन छान झालं. कोल्हापूर पण खूप सुंदर आहे असं बघायला. तिथे एंट्री केल्याच असं खूप छान वाटलं. असं दगडी आहेत, सगळी दगडांचं सगळं बनलेलं आहे. असं वाटतं की आपण किल्ल्यातच आलो आहे कुठल्या तरी फिरायला, म्हणजे असं खूप छान व्ह्यू होता तिथे. आणि हो, एक सांगायचं राहिलं, खूप दिवस झालं मला व्लॉगमध्ये सांगायचं होतं की मी खूप खुश आहे. माझे 2K+ फॉलोअर्स झालेले आहेत आणि खूप छान वाटलं. डॅशबोर्डवर आता माझे जे व्ह्यूज असतात ते पोस्ट न केल्यामुळे मी डेली ब्लॉग 700च्या पुढे, 750Kच्या पुढे माझे व्ह्यूज होते. ते हळूहळू कमी होत चाललेत का, तर आपण एकदा पोस्ट करायला लागलो ब्लॉग वगैरे, तर त्या रोज एक पोस्ट केलीच पाहिजे. पण माझं 1-2 दिवस नाही तर खूप दिवस, आठवडा 2 आठवडे झालं मी पोस्टच केलेले नाही आहे, त्यामुळे ते व्ह्यूज कमी होत चाललेत. आणि फॉलोअर्स वगैरे वाढत आहेत, पण व्ह्यूज खूप कमी होत चाललेत. सो आता सगळं काम वगैरे झालेत, मुलीचे पेपर वगैरे झालेत. सो आता माहेरी जायची वेळ आलेली आहे आणि बहिणीचं लवकरच लग्न आलेलं आहे 15 दिवसातच. आणि मी एवढी आजारी पडली की काय सांगायलाच नको. रोज अशक्तपणा वगैरे चालूच आहे माझा. सो हे ड्रिंक वगैरे घेऊन माझं मी हे करते. चलो बाय.